महाराष्ट्रातील तरुणांची काय अवस्था आहे? सगळीकडे बेरोजगारी आहे. ज्यांचं शिक्षण आहे त्यांना रोजगार नाही, ज्यांचा रोजगार आहे त्यांना रोजगाराची शाश्वती नाही आणि ज्यांना परमनंट जॉब आहे तर त्यांना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं नाही. मी, माझं कुटुंब आणि माझा परिवार एवढंच त्यांना फक्त माहिती आहे. बाकी सामाजिक प्रश्नांची आपल्या गावातील आपल्या समाज बांधवांशी त्यांना काही घेणं देणं नाही. तर उठ तरुणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. तर नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. तुम्हा सर्वांना माहित आहेच 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे आणि या दिवशी आपल्याला घराबाहेर पडून प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे. आपण एक सुजाण नागरिक आहोत आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये सुजाण नागरिकाची कर्तव्ये दिलेली आहेत आणि मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते सर्वांना पार पाडायचं आहे. तर बघा, मतदानाला जाताना काही असे जे काही आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत जे तुमच्या समोर असणार आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. या दिवशी किती महत्त्वाचं काम असेल तरी ते बाजूला ठेवून आपल्याला आधी मतदानाचं कर्तव्य पार पाडायचं आहे. बाजूला ठेवून सर्व काम आधी करू मतदान, ही आजची आपली थंबनेलची टॅगलाईन आहे, ती तुम्ही बघितलेलीच असेल. आणि तरुणांनो जागे व्हा. तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल, तुम्ही नोकरदार असाल, तुम्ही व्यावसायिक असाल, तुम्ही महिला असाल, तुम्ही इतर कोणी असाल, शेतकरी जरी असाल तरी सुद्धा सर्व तरुणांनी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं सांगितलेलं आहे. आणि तरुणांनो, आता वेळ आली आहे संघटित होण्याची, जागं होण्याची. झोपेतून नाही तर आपल्या कम्फर्ट झोनमधून जागं होण्याची. मायकल इस्टर यांचं द कम्फर्ट क्रायसिस नावाचं एक पुस्तक आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून जे चॅलेंजेस आहेत ते आपण स्वीकारायचे आहेत आणि त्यावर मात करत एक एक स्टेप वरती आपण चढत जायचं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात सुराज्य आणू शकतो, ही ताकद तरुणांमध्ये आहे. युट्यूबर ध्रुव राठीने मिशन स्वराज्य नावाचा त्याचा जो युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे तो खूप व्हायरल झाला आहे आणि त्याने जे अभ्यासपूर्ण असे काही मुद्दे मांडलेले आहेत, ध्रुव राठीने जे 6 मुद्दे मांडले आहेत ते अतिशय समर्पक, अभ्यासपूर्ण मांडणी करून मांडलेले आहेत आणि ते प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक लहानपासून मोठ्या सगळ्यांच्या मनातील हे मुद्दे आहेत. पहिलं आव्हान आपल्या समोर आहे ते म्हणजे बेरोजगारी. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. एकीकडे महाशक्तीकडे वाटचाल चालू असताना दुसरीकडे 25.6% इतकी भारतात बेरोजगारी आहे आणि भारताच्या विकासाचं इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये 17% बेरोजगार तरुण आहेत. 17% तरुण हे शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासापासून दूर आहेत. हे मी मनाचं काहीच सांगत नाही. नुकताच केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने वार्षिक अहवाल जाहीर केलेला आहे आणि त्यामधील ही आकडेवारी आहे. तर इतके सगळे तरुण बेरोजगार आहेत आणि हे सर्वात मोठं तरुणांपुढे चॅलेंज आहे की मतदानाला जाताना आपण कुठल्याही भूलथापांना, आमिषांना बळी न पडता आपला रोजगाराचा प्रश्न जो उमेदवार सोडवेल त्याला आपण मतदान करायचं आहे. तरुणांच्या बेरोजगारीचा फायदा राजकारणी लोक उठवतात आणि 2 गटांमध्ये भांडण लावून फक्त गंमत बघतात. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, ही गोष्ट आपण लहानपणी ऐकलेलीच आहे आणि तसंच आज आपल्या समाजामध्ये दिसत आहे. बेरोजगार तरुण, हाताला काम नाही, मग जे काही काम मिळेल ते करायला तयार आहे. त्यांच्या लाचारीचा फायदा हे राजकारणी लोक उठवत आहेत आणि अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजांमध्येच आपलं पूर्ण आयुष्य पूर्ण करता करता आपलं नाकी नऊ येत आहे. या मूलभूत गरजांमध्येच आपण अडकून पडलेलो आहोत. साधे शिपाई पदाची भरती असेल तरी सुद्धा एक पदासाठी 1000 किंवा किंबहुना त्याहून अधिक अर्ज आलेले असतात. त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, त्यानंतर त्याच्या बुद्धिमत्तेचा कस लागेल इतकी अवघड क्वेश्चन पेपर सेट केलेला असतो आणि त्या सर्वातून पुढे मग तोंडी परीक्षा, या सगळ्या प्रक्रियेतून जाऊन तो उमेदवार तिथे सिलेक्ट होत असतो. आणि मग आमदार निवडताना आपण इतकं हलक्यात का घेतो? आमदार निवडताना आपण या सर्व बाबी का बघत नाही? योग्य उमेदवार आपण का निवडून देत नाही? तर हे देखील आपण विचार केला पाहिजे. जे बोट आपण 5 वर्षे इतरांकडे दाखवत होता ते बोट आता उचलण्याची वेळ आलेली आहे आणि ते आपण योग्य उमेदवाराच्या निशाणी समोर आपण ते बटन दाबून आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो बजवायचा आहे. त्यानंतर 2 नंबरचं जे चॅलेंज आहे ते म्हणजे मोफतचं आमिष. मोफत शिक्षण, मोफत राशन, मोफत वीज, मोफत पाणी, मोफत सगळं काही मोफत. हे जे आमिष तुम्हाला राजकारणी आज जे दाखवत आहे ना, ते मोफत तुम्हाला पुढे
भविष्यात महागात पडू शकतं. बघा, काही ठराविक मोबाईल कंपन्यांनी देखील सुरुवातीला आपले जे डेटा होते ते मोफत दिले. आपल्याला त्याची सवय लावली, आपण त्याचे ॲडिक्ट झालो आणि नंतर मग त्यांनी हळूच आपले रिचार्ज सुरू करून दिले. रिचार्जचे रेट देखील वाढवले आणि मग तसंच हे मोफत हे आज आता निवडणुकांसाठी चालू आहे आणि पुढे मग ते हळूच आपल्याला त्याचे पैसे मोजावे लागतील किंवा त्या मोफतच्या बदल्यात आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे या मोफतच्या आमिषाला आपण अजिबात बळी पडायचं नाही आणि योग्य उमेदवार आपण निवडून द्यायचा आहे. आपल्या बेगर्स कांट बी चूजर्स. तुम्ही भिकारी नाही आहात. तुमच्यात ती ताकद आहे. तुमच्या या 2 हातांमध्ये खूप ताकद आहे. हे स्वराज्याचं सुराज्य घडवण्याची ताकद आहे आणि आपल्याला 6 आकडी पगार कमवण्याची आपल्यात धमक आहे. आपल्यात कौशल्य आहे, परंतु त्या आपल्याला संधी मिळत नाहीये आणि जर फुकटचं तुम्हाला देऊन महिन्याकाठी ठराविक रक्कम देऊन तुम्हाला आळशी बनवण्याचा जो काही हा घाट घातलेला आहे राजकारण्यांनी, तर तो आपल्याला त्यामध्ये आपल्याला बळी पडायचं नाहीये. आपल्याला गरीबच होत चालला आणि श्रीमंतच होत आहे. गरीब आणि श्रीमंत यातली दरी ही कमी होण्याऐवजी अजून वाढत चाललेली आहे आणि हे जे फुकटचं तुम्हाला आमिष दाखवलं जात आहे ना, त्यामुळे तुमच्यातली क्रयशक्ती, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी, तुमच्यातली कष्ट करण्याची ताकद हे सगळं बाजूला राहून तुम्हाला आळशी बनवलं जात आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की मतदानाला जाताना फुकटचं काही मिळतंय, आमिष मिळतंय म्हणून तुम्ही अजिबात बळी पडायचं नाहीये. योग्य उमेदवार निवडून द्यायचा आहे. हे सुद्धा तुमच्या समोरील मोठं चॅलेंज असणार आहे. त्यानंतर तिसरं चॅलेंज जे तरुणांपुढे आहे ते म्हणजे जात. जी जात नाही तिला जात म्हणतात. बघा, आज महाराष्ट्रात चाललंय काय, जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण. जातीपातीत आणि धर्मात राजकारण्यांनी भांडणं लावून दिली. इतकंच नव्हे तर राष्ट्रपुरुष जे आहे फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील जातीपातींमध्ये विभागून घेतलेलं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राचे ॲसेट्स आहेत, दैवत आहेत आणि यांना देखील या राजकारण्यांनी सोडलेलं नाही. तर तुम्ही आम्ही सामान्यांची काय तिथे अवस्था आहे. तर आपण या जातीपातीच्या राजकारणात पडायचं नाही आहे, तर आपण योग्य उमेदवार निवडून द्यायचा आहे. तिथे मतदानाच्या वेळेस जर आपण जातपात बघत बसलात तर पुढे 5 वर्ष देखील आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही हाती लागणार नाही. या जगात एकच धर्म आहे, तो म्हणजे माणुसकी आणि 2च जाती आहेत, म्हणजे एक म्हणजे स्त्री आणि दुसरं म्हणजे पुरुष. देवाने जर आपल्या सर्वांना समान बनवले आहे, सर्वांना समान अवयव दिलेले आहेत, सर्वांचं रक्त सारखं आहे, तर मग आपण हा भेदाभेद कशासाठी? तर राजकारणी त्यांची सत्तेची पोळी भाजून घेत आहेत, आपल्यामध्ये भांडणं लावून आणि आपल्याला हे लक्षात येत नाही. आपण जवळ कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतं ज्यावेळेस रक्ताची गरज पडते, त्यावेळेस इमर्जन्सी रक्त उपलब्ध झाल्यानंतर आपण विचारतो का की हे रक्त हिंदूचं आहे की मुस्लिमाचं आहे, हे कोणत्या जातीचं आहे? नाही ना. मग मतदानाच्या वेळेस आपण जातपात आणि धर्म का करत बसतो? मतदानाच्या वेळेसच हे मुद्दे का उपस्थित केले जातात? त्या पद्धतीने हे जे चॅलेंजेस आहेत, मोफतचं आमिष, जातपात, त्यानंतर बेरोजगारी, हे सगळे आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आपण हे धोके स्वीकारायचे आहेत. हे जे आव्हानं आहेत, या आव्हानांना पेलून आपण पुढे जायचं आहे आणि योग्य उमेदवार निवडून द्यायचा आहे. तर वोट कर, नाशिक कर. उठ तरुणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.